हे काय लाडू पालन कुठे लवकर झोपला काय? हो लवकर झोपला. काय झालं राणा भाऊजी? एकदम गपगप आहे. काय टेन्शन आहे काय? नाही. राणादा एका मोठ्या मॉलमधनं फोन आलता आज. त्यासनी ऑर्गॅनिक भाज्यांची गरज आहे. मोठीच्या मोठी ऑर्डर देतो म्हणल्यात. वय पण दर नीट ठरवू काय? आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान न व्हायला पाहिजे. अजिबात होणार नाही. हे बघ सूरज, आपल्या संगट गावचा बी फायदा व्हायला पाहिजे. नीड बिझनेस कर मन लावून. काय करणारच की. नाही आता सरपंचकीच्या इलेक्शनला उभं राहत नाहीत म्हणल्यावर पूर्ण ध्यान बिझनेस वरच देणार की. काय राणा भाऊजी बरोबर आहे की नाही? तुम्ही बी सांगा. होय बा. मला उभं राहता आलं नाही ते एका अर्थाने चांगलंच झालं म्हणायचं. हा पण मग आता आपल्या घरातनं कोण काय ठरलं राणा भाऊजी? तुम्ही आम्ही वय आबा सरपंच पदासाठी मी वहिनींचं नाव जाहीर करतो. राणादा पहिलं नसत्या फंद्यात पाडू नको. अरे हिच्याच्याने झेपणार आहे काय ते? आव झेपणार कसं नाही हो. नाही राजकारण आमच्या रक्तातच आहे. उत्तमराव जाधवांची लेख आहे आम्ही. मग ते रक्तातच ठेवू. तो फायदा होऊ नकोस. तुम्हाला उभं राहता येत नाही म्हणून आमच्यावर कशाला चिडायलाय? मी कुठं चिडतोय खरं ते सांग. राणा, तू परत एकदा विचार कर. नाही आबा, माझ्याकडनं वहिनी फिक्स. तुम्ही मला उमेदवार ठरवायला सांगितलं होतं ना बघ, मग मी ठरवलंय. आपल्या घरातनं वहिनी सरपंच पदासाठी उभं राहते. नाही म्हणजे अंजलीबाईंचं बी नाव होतं समोर, पण ते शाळा असल्यामुळे त्याची जमणार नाही ना बघ. मग आता राहिले फक्त वहिनी. नाही आम्ही उभं राहतो. राणा भाऊजी तुम्ही म्हणशीला तसं बघा. अहो तुम्ही जर पाठीशी असशीला का नाही तर काय काळजी करायचं कामच नाही. वहिनी, अहो जसं मी सूरजच्या पाठी उभं राहणार होतो तसं आता तुमच्या पाठीशी उभा राहील. आबा आपण उद्याच वहिनीचा फॉर्म भरून टाकू. हॅलो हा मम्मी. हा 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 बरं ते समजा जाऊ दे. आम्हाला सांग आम्ही कसं दिसतोय. शो पण दिसतोय का नाही सरपंच मॅडम? काय काय ग मम्मी, खरं तू पण का नाही, तुला एक दूरदृष्टी नावाचा प्रकारच नाही बघ. असती का नाही तर प्रत्यक्ष यायची इथं गरजच पडली नसती. चंदे ये इकडं, इकडे. हा हा ग ही चंदी ग नीरा नीट कर. हा मग सोबतीच काम करते किती. हा बरं चंद बरं मम्मी ऐक, आम्ही ठेवतो फोन जरा. हा नंतर बोलतो. बिजी बिजी. ए चंदे हे फोन ठेव. बरं ऐक, ही खुर्ची पुढे घे. खुर्ची पुढे घे. झटकले का? नाही. हा झटकून दे. बसो. हा बसा. हा पहिलं खाली जा. गोदाक कसली सांग म्हणा आज गोडा धोडाचं करा. सरपंच मॅडमने ऑर्डर केल्या. हे गोडा धोड्याचं नंतर बघू. आधी तुम्ही खाली चला. अहो खाली समद गावकरी आल्यात, त्याच उगा ताटकळत ठेवू नका. चला. अगं खुळे, माणसासनी ताटकळत ठेवणं हीच तर खऱ्या नेत्याची ओळख आहे. अगं लेट गेलं का नाही की आपलं असं महत्व वाढतंय, वजन वाढतंय. कुठलाच नेता टायमावर जात नसतोय बघ. जा खाली जाऊन सांग आम्ही बिजी आहे म्हणाव. अहो पण तुम्ही कुठे बिजी आहे? अगं नसलो तरी असं दावायला लागतंय. तर जा आणलंय ना व. हा ठीक आहे.
माईक राहिला. नमस्कार. तर आज आपल्या इथे पुढचं खाली गेल्यावर येतंय बाई. आता सन्निधान नाहीत म्हटल्यावर अंजली वहिनी सोडून दुसरं कोण उरले घरात? हा? होय, अंजली सरपंच पदाला एकदम योग्य आहे. ती आल्यापासून शाळा सुधारली आणि आता सरपंच झाल्यावर गाव अजून सुधरेल. हा, होय, होय. आता नुसतं राणानं अंजलीचं नाव जाहीर करायला पाहिजे. अहो करणार हो सरपंच, तुम्ही कशाला काळजी करताय? काळजी कशाला करू? राणा जे ठरवणार ते योग्यच ठरवणार. हो अभिनेतर वहिनी. राणा आता जाहीर करून टाका की लवकर. होय, ते आबास नेऊ दे की. हे बघा आलाच मामांजी. अरे नमस्कार मंडळी, नमस्कार. अरे उभे का, बसा की. आता राणाने निर्णय घेतलाय, सांगितलं असं समजेसने, सांगितलंच ना? तसं माहिती आहे मला, पण औपचारिकता म्हणून नाव जाहीर करायला हरकत नाही. राणा हा, सरपंच पदासाठी मी आमच्या घरातनं आमच्या वहिनींचं नाव जाहीर करतो. हाय बहिणी साहेब. होय, अरे पण अंजली त्या शाळेत शिक्षक आहेत ना हो, मग त्यासनी उभं राहता येणार नाही. अहो साहेब, खरं आहे, अंजलीला उभं राहता येणार नाही. नाही पण शाळेचं काहीतरी बैठलं असतं. गावचा सरपंच महत्वाचा. नाही, राणा भाऊजींनी त्यांचा निर्णय ठरवलाय. काय राणा भाऊजी? होय, आमच्या घरातनं वहिनीच उमेदवार. आपण साहेब हे बघा, राणावर आपण विश्वास टाकला होता, जबाबदारी दिली ती. आता राणाने ठरवलं म्हणल्यानंतर आपल्याला हो म्हणलाच पाहिजे. मामांजी पाया पडतो हा. तुमची अशीच साथ असू द्या कायम. आजी तुमच्या बी पाया पडतो, अशीच साथ द्या. हा, तुमच्या समद्यांच्या एकत्र पाया पडतो, अशीच साथ राहू द्या समद्यांची. काय अवधूत भाऊजी? हा बरं, तुम्ही समदेचा निवांत चहा प्या, आम्ही आलो तर देवाच्या पाया पडून. सासूबाई आबा निघतो आम्ही. अक्षंत वा या. तर आज या ठिकाणी कुणीच नाही. कुठं गेली समधी? बोलायचं होतं खरं आम्हाला. अंजली ताई, अंजली ताई, अंजली ताई, आम्हाला वाटलं तर तुमचंच नाव सांगतील राणादा. तूच सरपंच पदासाठी योग्य उमेदवार आहेस अंजली. होय. हो पण आता यांनी निर्णय घेतलाय. अगं तू नाही म्हटलीस म्हणून तर हा निर्णय राणादाने घेतलाय ना. होय, तुम्ही जर होय म्हणाला तर तुमचं नाव फिक्स होईल बघा. नाही नाही, मला खरंच या राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट म्हणून नव्ह, एक गरज म्हणून होय म्हणतो अंजली.
अहो तुमचं नाव जाहीर होणार म्हणून हाऊस हाऊस आम्ही भाड्यावर आलो समजी. नाही, मला खरंच शक्य नाही. मग काय वहिनी समोरणार? मग तर काय गावची वाटच. अंजली, एक तर आधीच त्या पप्याची एंट्री झाली आहे गावात, त्यात आणि वहिनी साहेब सरपंच होणार म्हटल्यावर त्याच फावणार चांगलं. अहो त्या वहिनी साहेबांनी कोण मतं देणार आहेत? त्या पप्यानं लय मोठी फिल्डिंग लावली आहे गावात. माणसं पप्याच्या उमेदवाराला मतं देतील, पण वहिनी साहेबांनी मतं देणार नाहीत बघा. काय रे? अहो राणादा नाही म्हटलं म्हणून आम्ही सरज बाबा उभा करा म्हणलं. पण आता वहिनी साहेबांनी कसं काय म्हणायचं आम्ही? तुम्ही खरंच मला समजून घ्या. मला माझी शाळा सोडायची नाही. मी शिकवणं कधीच सोडणार नाही. अगं मग गावचं काय? बरोबर आहे. यांनी निर्णय घेतलाय. हे जाऊबाईंच्या बरोबर असणार आहेत, त्यामुळे तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आणि एक नक्की, मला राजकारणात उतरायचं नाहीये आणि मला जमणारही नाही ते. मी लहान मुलं, शिक्षण, घर, राणाजींची मदत यातच रमते आणि मला तेवढंच करू द्या. माऊशाला उशीर होतो, चल की. हो, प्लीज मला समजून घ्या. मला हे नाही जमणार. येते मी. आता वहिनी साहेब सरपंच होणार म्हणजे गावचं कल्याणच होणार की हो. अरे त्या निवडून येत नाहीत, त्या पप्पाचा उमेदवार निवडून येणार बघ आता. राणादानी तुमचं नाव जाहीर केले तर जरा हसरात चेहरा ठेवा की. असं का 12 वाजल्यात? आम्ही खाली भाषण करायला गेलो, एक बी माणूस जाग्यावर नाही. तुम्ही मेकअप मध्ये लई टाइम घालवला सा आणि समधी निघून गेली. काय तर गडबड आहे बघा ताई साहेब. ए, आमचं नाव जाहीर झालंय, आता कसली गडबड? राणादानी तुमचं नाव जाहीर केलं खरं, पण एक बी माणूस तुमचं 4 शब्द ऐकायला थांबला नाही बघा. हे गावचं इलेक्शन लई वेगळं असतंय. अहो एका राती डाव उलटा पडतो. मग हा, माझ्या ओळखीचं का नाही एक ज्योतिष महाराज आहेत, आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पावलं उचलू. हा चंदे, हे असलं ज्योतिष बितिष काय नसतंय ग. पोट भरायचे धंदे असतात, बाकी काय नाही. नाही होत आहे साहेब. अहो ते आमचं महाराज आहेत का नाही लई भारी आहेत. अहो त्यासनी विचारल्याशिवाय माझं तात्या एक पाऊल बी पुढे टाकत नाहीत. हा, म्हणूनच तुझ्या तात्याचं पाऊल अजून बी ढेकळातच आहे. माझ्या तात्याचं सोडा, आधी तुमचं बघा ताई साहेब. अहो मोठमोठी नेते मंडळी जसं ज्योतिष आणतात का नाही तसं आपण बी करू. अहो राजकारण म्हणल्यावर हे समजा करावंच लागतंय. पाहिजे तर तुमच्या मम्मीसनी विचारा. मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा कोण ना कोण तर महाराज असतो, तेव्हा तुम्ही बी तसंच करा. असं म्हणतात? हा ठीक आहे, एक काम कर, पाच दिवशी तुझ्या त्या महाराजांनी बोलवून घे बरं. आता आम्हाला अजिबात कशातच उशीर करायचा नाही. बोल येते. पर मग ते तुम्ही ते मला फिक्कट गुलाबी रंगाची साडी देणार होता. दिल्ली ते महाराज आलं का नाही तुझं की त्यांच्याकडनं आपण तुला साडी देण्याचा मुहूर्त काढून घेऊ. हा, जावं ताई साहेब, तुम्ही कायमच असं म्हणता. अगं देणार ग चंदे, देणार. हे बघ, आता आम्ही सरपंच होणार आहे, राजकारणात एंट्री घेणार म्हणल्यावर आम्हाला एक भारीतली पीए पाहिजे का नाही? हा, मग त्या पीएनी साडी बी चांगली घातली पाहिजे. खरंच खरंच मी तुमची पीए. हा, मग जा पाठदिशी तुझ्या त्या महाराजांनी बोलवून घे बरं. आम्हाला खरंच आता कशातच उशीर करायचा नाही. जा, लगेच कामाला लाग. बाय बाय. मी करून घेतो ते. हा. अरे नमस्ते, काय मी बोलतो साहेब, हा. तुम्ही काही बी म्हणा, पण राणाचा हा निर्णय आम्हाला काही पटला नाही बघा. होय, आता वहिनी साहेब सरपंच होणार म्हटल्यावर गावाचं चांगलंच होणार बघा. आधीच वहिनी साहेबांचा स्वभाव अगदीच. अहो घाबरताय कशाला? बोला की. म्हणजे खरं आहे ते खरंच आहे. आबा, ही नंदिता एक नंबर घमेंडी आहे बघा. अहो कुणा संकट कसं वागावं ह्याची अक्कल नाही तिला. दुसऱ्याच्या भल्याचा कधी आयुष्यात विचार करणार नाही.
आजवर गावात एकी होती, पण पप्प्या येऊन फूट पडालाय. होय, गावातली आगाऊ माणसं आतापर्यंत दबकून होती, पण तो पप्या त्यासनी किल्ली देऊन हुसकाला आला बघा. साहेब, त्याला जर फाईट द्यायचं असेल तर आपल्या गावाला चांगला सरपंच पाहिजे बघा. अंजलीचा चांगुलपणा अख्ख्या गावाला ठाऊक आहे साहेब. ती जर असेल तर मग फूट पडणार नाही एवढंच. मैपतराव सगळं कळतंय आम्हाला, तर काय करावं आम्हाला समजणं झालं. साहेब, राजकारणात तुम्ही एवढं मुरलायसा, काहीतरी करा साहेब, काय बी करा, पण त्या वहिनी साहेबांचं नाव तेवढं काढून टाका. ठीक आहे, बघतो काय करता येते ते, तुम्ही नका काळजी करू. साहेब, आता सगळं तुमच्या हातात आहे बघा. फक्त अंजली वहिनी साहेबांनी तयार करा म्हणजे झालं. काय मंडळी? अवघड आहे, पण आम्ही करतो प्रयत्न. चल सुरेश, येतो आज. नको तेच होऊन बसल्या गाड्या, अख्ख्या गावाला घोर लावा. अरे पण असं कसं वहिनीचं नाव ठरवलंय? नाही नाही, हे अजिबात चालणार नाही. राणा भेटू दे, मी चांगला जोडतो त्याला. थांब थांब, ठेव. राणा दिसलाय मला इथं. ठेव तू, करतो फोन मी. अरे राणा, इकडे तू, इकडे. अरे अरे, तू काय पागल बिगल झालायस काय? हा, का म्हणून? सरपंच केला तू वहिनी साहेबांचं नाव का फिक्स केलेस? अजून कुणाचं करणार? अरे कुणाचं करायचं म्हणजे काय? अंजली वहिनी नाही, तू त्यांचं करायचं. अरे पण त्या तयार नाही तर त्यासनी काय जबरदस्ती करू होय? ते काय मला माहित नाही बरं राणा. कायम तू गलत बाजूला झुकत असतोस. नुसतं त्या वहिनी वहिनी वहिनी, त्या तुझ्या चांगलपणाचा फायदा घेतात, तुला अडचणीत आणतात, तरी बी तू त्यांचीच साथ दे. दर टायमाला वहिनींचं ऐकून काहीतरी चुकीचं करत असतोस बघ तू. आतापासून नुसतं तुझं नुकसान व्हायचं, आता त्यांचं ऐकून अख्ख्या गावाचं नुकसान करायचंय का तुला? राहणार वहिनी साहेबांनी हे सरपंच पद झेपणार आहे काय? अख्ख्या गावाची बोंब होईल. एवढं राग आलाय काय? राग आला ना व? योग्य दगड आणि घाल माझ्या डोक्यात. अरे मला काय हौस आहे वय वहिनीचं नाव सांगायला? राणा, अरे तसं नाही आहे रे. माणसाला आपल्याला जमल झेपल तेच काम करावं. आता सरपंच की वहिनी साहेबांनी झेपणार नाही. अरे राणा, सगळ्या गावाचा विरोध असणार आहे त्यासनी, आणि तूच त्यासनी सरपंच करायचं म्हटल्यावर सगळे गाव अडचणी सापडणार का नाही? वय आता आपल्याच घरातला उमेदवार पाहिजे. मग आता कोण? अरे राणा, अंजली वहिनी नाही म्हणाले ते मला बी माहिती आहे की, पण आपण त्यासनी तयार करायला पाहिजे. वहिनींच्या नावाला त्यांचा बी काही विरोध नाही. अरे विरोध नसल पण पाठिंबा बी नसल. अरे वहिनी साहेबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांनी माहिती आहे. त्या सरपंच झाल्या वेगळीच डोकेदुखी होऊन बसल. तुला आणि अंजली वहिनीसनी अख्खं गाव मानते, तेव्हा परत एक डाव नीट विचार कर. आता निर्णय झालाय, मी समजान देखत वहिनींचं नाव जाहीर केलंय. अरे पण दादा, मला एक कळत नाही, साहेब कसं काय तयार झालं वहिनी साहेबांच्या नावाला? तू काय ऐकणार नाहीस? आता साहेबांनीच काहीतरी करायला पाहिजे. साहेब, वाचवा आम्हा सगळ्यांनी. चल. आणि इकडे सोड. आण. आबा, आता तुम्हीच काय केलं तर? अहो, आम्ही किती बी आणि काय बी सांगितलं तरी राणात आणि वहिनी ऐकणार नाही. काहीतरी करून नंदिताचा डाव गुंडाळायला पाहिजे बघा. तुम्हाला माहिती आहे ना कशी? अरे सूरज, माहिती आहे, पण जर नंदिता सरपंच झाली तर लई गडबड होऊन बसलो. राणाला निर्णय घ्यायला सांगून आम्ही चूकच केली. आता मागं बी फिरता येणं झाले. मग निर्णय बदलायला सांगा की. अरे नाही बदलणार त्यो. आबा, हा, एक बोलू काय? बोल की. हे बघा, हा, आजवर तुम्ही सरळ मार्गी राजकारण केले, पण आता चांगल्या कामासाठी वाकडं गेलं तर? म्हणजे हो, म्हणजे राणादानं नंदिताचं नुसतं नाव जाहीर केलंय, अजून फॉर्म कुठं भरलाय? ए, चल गाडी वळव, चल. अरे यो मारला टर्न.